नमस्कार सज्जन हो. माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाच्या प्रासंगिकतेच्या संबंधानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंतन करणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या एकूण 700 श्लोकांच्या वरती जे 18 अध्याय आलेले आहेत, या 18 अध्यायावरती माऊलींनी भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ साकार केला. तो ग्रंथ शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं आपण म्हणतो. जवळपास 13व्या शतकामध्ये साकारलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये एकूण 9033 ओव्या आलेल्या आहेत. आणि या 9033 ओव्यांच्यामध्ये आपल्याला माहीत असेल की ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1772 ते 1781 या 9 ओव्यांच्यामध्ये माऊलींनी पसायदान लिहिलेलं आहे किंवा पसायदान किंवा प्रसादाचं दान मागितलेलं आपल्याला दिसून येतं. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या पहिली ओवी जर आपण बघितली तर कोणती आहे? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा. आणि ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायी कपणी शेवटची ओवी आहे. आणि त्यानंतर 9 ओव्यांचं पसायदान आलेलं आपल्याला निश्चितपणे माहिती आहे. आणि अशा प्रकारचं हे जे पसायदान आलेलं आहे, या पसायदानाची 700 सव्वा 700 750 वर्षाच्या नंतरही आज खऱ्या अर्थानं तितकीच महत्त्वाची गरज आणि त्याची प्रासंगिकता आजही तेवढ्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. याचं चिंतन आपण विस्तारानं या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा पसायदान च्या 9 ओव्यांच्यापैकी 7 ओव्या या प्रत्यक्ष मागणीपर आहेत आणि बाकीच्या 2 ओव्या ज्या आहेत त्या, पहिली ओवी आता विश्वात्मके देवी ही प्रस्तावना रूपानं आहे, तर एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा उपसंहार मूल्यांकन रूपानं आपल्याला त्या ओवीकडे पाहता येतं. प्रत्यक्ष 7 ओव्यांच्यामध्ये माऊलींनी मागणी केलेली विश्वात्मक देवाकडे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या पसायदानाकडे पाहिल्याच्या नंतर, त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर काही गोष्टी निश्चितपणे आपल्याला प्रपंचामध्ये सुद्धा, परमार्थामध्ये तर हे कामाचं आहे, परंतु प्रपंचामध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला पसायदान शिकवून जातं. त्यातली पहिली गोष्ट जर आपल्याला कुठली लक्षात येते तर ती ही की माणसानं काय मागावं. कारण हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. पसायदानाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या ही गोष्ट लक्षात येते की आपण काय मागितलं पाहिजे. तसं तर आपल्याकडं भारतीय संस्कृती मागण्याची एक मोठी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्या प्रार्थना करत होतो त्या विश्वनियंत्याकडे मागत असताना काय मागितलं गेलं आपल्याकडं? असतो मा सतगमये तमसो मा ज्योतिर्गमये मृत्युर्मा अमृतम गमये. आहे की नाही? अमृतम गमये म्हणजे काय म्हटलं इथं? मागताना अंधाराकडून प्रकाशाकडे, आहे की नाही? तमसो मा ज्योतिर्गमय, बरोबर आहे. या पद्धतीनं आपल्याकडं मागण्याची परंपरा राहिलेली आपल्याला दिसून येते. आपल्याकडं असं मागितलं गेलं की सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. सर्वांना आरोग्य मिळावं, सर्वांनी आनंदानं राहावं, अशा प्रकारची मागणी देखील आपण केलेली आपल्याला दिसून येते. किंवा असंही मागितलंय की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो विषय सर्वथा ना आवडो. अशा प्रकारची मागणी देखील आपल्याकडे केलेली दिसून येते. संत म्हणाले की पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा करुणी ठेवी, निंदेचे श्रवण नको देऊ कानी, बधीर करुणी ठेवी देवा, अपवित्र वाचा नये माझे मुका, त्या जवनी मुका करून ठेवी, अपवित्र वाचा नये माझे मुखा, त्या जवीन मुका करून ठेवी. या प्रकारची मागणी आपल्याकडे केलेली दिसून येते. स्वतः रामदास स्वामींनी तर मनाकडेच मागणी केली की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. संत नामदेव महाराजांनी देखील मागताना काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे सकळा हरीचे दासा. हे की नाही? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी.
कल्पनेची बाधा नव कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा मने तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग किंवा असं म्हटलं की मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा तया संतासी निर्वी हेची मज देई आणि कन काही मागो तू ते हे घेत तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची तुकाराम महाराजांनी देखील मागणी करत असताना म्हणजे मागणी याची आपल्याकडची जी आपला लेवल म्हणूया आपण इंग्रजीमध्ये तर ती कशी आहे उच्च प्रतीची मागणी आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या संतांनी मागितलेली दिसून येते. परंतु अलीकडे आपण काय मागतो भौतिक सुखाच्या पाठीमागं आपण लागलेले आहोत. एक गाणं आलं होतं बघा की थोडीशी जरा लिफ्ट करा दे बंगला गाडी कार दिला दे मला बंगला पाहिजे कार पाहिजे गाडी पाहिजे या प्रकारे आपल्या मागणीचा स्तर मला असं वाटतं की कुठंतरी खालावत जातोय की काय आणि म्हणून अशा खालावत जाणाऱ्या भौतिक सुविधांच्या पाठीमागे लागणाऱ्या या कालावधीमध्ये पुन्हा एकदा उच्च दर्जाची मागणी कशी असावी काय मागावं ही प्रासंगिकता किंवा हे आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवण्याचं काम पसायदान नक्कीच केल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की मागण्याचे देखील मागणी 3 प्रकारची पद्धतीने आपल्याला मागता येतं. एक आहे सात्विक मागणं दुसरं आहे राजस मागणं आणि तिसरं आहे तामसी वृत्तीचं मागणं हे की नाही स्वतःसाठी किंवा स्वतःसाठी मागणं दुसऱ्यांसाठी मागणं आणि सर्वांसाठी मागणं असं देखील आपल्याला मागण्याचे 3 प्रकार करता येतात. मी तुम्हाला सांगितलं की मागण्याचे 3 प्रकार कोणते आहेत सात्विक मागणं हे की नाही राजस मागणं तामस मागणं किंवा स्वतःसाठी मागणं हे की नाही दुसऱ्यांसाठी मागणं आणि तिसरं जे आहे ते सर्वांसाठी मागणं अशाही पद्धतीचं आपल्याला मागणं दिसतं. तुम्ही बघा तामसी मागणी जी आहे त्या मागणीचं एक उदाहरण दिलं जातं की सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला नाथांचं रचना आहे तुम्हाला माहिती आहे की हे भवानी आहे तू मला पाव माझ्या नवसाला पाव मी तुला रोडगा वाहीन म्हणजे आपल्याकडे जे बकरे कापले जातात बरोबर आहे की नाही नवस म्हणून या प्रकारचं जी काही मागणी आपण करत असतो आपल्या स्वार्थासाठी ही जी मागणी आहे ती तामसी मागणी आहे. अनेक वेळेला आपल्याकडे स्वतःसाठी मागितलं जातं की देवा मला सुखाचं ठेव हे की नाही या प्रकारची जी मागणी आहे ना त्या मागणीला आपल्याला स्वतःसाठीची मागणी म्हणता येऊ शकतं. इथं माऊलींनी जी मागणी पसायदानातनं मागितलेली आहे ती न तर स्वतःसाठी आहे दुसऱ्यांसाठी तर आहेच पण त्यापेक्षाही वरच्या दर्जाची म्हणजे सर्वांचं कल्याण करण्यासाठीची सर्वांसाठीची मागणी या पसायदानामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून पसायदान या अर्थानं देखील आपण लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून पसायदानातनं आपल्याला काय शिकता येतं तर काय मागावं. दुसरं गोष्ट आपल्याला या पसायदानातनं शिकण्यासारखी आहे ती म्हणजे कसं मागावं. हे देखील माणसाला व्यवहारामध्ये सुद्धा कळालं पाहिजे आणि परमार्थामध्ये देखील कळालं पाहिजे की आपण कसं मागितलं पाहिजे. मला असं म्हणायचं की मागणाऱ्याच्या अंतःकरणाची स्थिती ही कशी असली पाहिजे लीलतेची असली पाहिजे नम्र भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. कारण देणाऱ्याचा हात हा वर असतो आणि घेणाऱ्याचा हात हा खाली असतो. तेव्हा देणाऱ्याचा हात वर आहे तेव्हा घेणाऱ्यानं जसा हात खाली ठेवलेला आहे तसं त्याच्या अंतःकरणाची त्याच्या भाषेची सगळीच जी काही पातळी आहे ती मला असं वाटतं की नम्र असली पाहिजे. लीनता त्याच्या मागण्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. म्हणून तर आपल्याकडे म्हटलं की विद्या विनयेन शोभते. तोच विद्या घेतलेला माणूस आहे असं आपल्याला म्हणता येतं ज्याच्याकडं विनयशीलता आहे. मागत असताना देखील आपल्याकडे काय असली पाहिजे तर विनयशीलता असली पाहिजे. म्हणून तोषोनी मज द्यावे कारण देणाऱ्याचं अंतःकरण संतुष्ट करून आपल्याला ते घ्यायचं असल्यामुळं मागणाऱ्याची भाषा बघा माऊलींनी या पसायदानामधले शब्द जर तुम्ही बघितलात तर अत्यंत मृदू आणि लीलता विनयशीलता यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे काय मागावं हे जसं महत्त्वाचं आहे तसं पसायदान आपल्याला हेही शिकवतं की कसं मागावं बरोबर आहे. तिसरी गोष्ट आपल्याला पसायदानाच्या या 9 ओव्या पाहिल्यानंतर काय लक्षात येतं तर ते हे की केव्हा मागावं हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. मागणाऱ्यानं हे अगोदर काही ना काहीतरी दिलं पाहिजे आणि काही ना काही दिल्याच्या नंतर मागणं हे उचित आहे. लक्षात घ्या तुम्हाला मी काय म्हणतोय ते
पहिल्यांदा आपण काही ना काही दिलं पाहिजे आणि दिल्याच्या नंतर मागितलं पाहिजे. बघा ना, माऊलींनी या ठिकाणी 9,033 पैकी तुम्ही 9 ओव्या जर मायनस केल्या तर बाकीच्या सगळ्या इतक्या ओव्या हे देण्याचं काम केलं आहे आणि त्याच्यानंतर केवळ 9 ओव्या आणि त्यातही 7 ओव्या प्रत्यक्ष रूपानं मागण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मागत असताना केव्हा मागितलं पाहिजे? माऊलींनी 9,024 ओव्या दिल्या आणि त्यानंतर केवळ 9 ओव्या, त्यातले त्यात मी आपल्याला म्हटल्यामुळे प्रत्यक्ष 7च ओव्या मागितलेल्या आहेत. आणि म्हणून मागणाऱ्यानं द्यायचं काहीच नाही, कधीच नाही, आणि केवळ मागत राहायचं, हे देखील मला असं वाटतं की संस्कृतीला धरून नाही आहे. म्हणून मागणाऱ्यानं देखील केव्हा मागितलं पाहिजे? तर अगोदर बरंचसं काही दिल्याच्या नंतर आपण मागितलं पाहिजे. आणि म्हणून इथं माऊली येणे वाग्यज्ञ दोषावे म्हणतात. त्यांनी हा जो वाग्यज्ञ 9,024 ओव्यांचा केल्याच्या नंतर 9 ओव्या ते मागतात. तसं आपल्याला देखील कुणाकडनं काही मागायचं असेल व्यवहारामध्ये तर आपल्याला पहिल्यांदा देता आलं पाहिजे आणि दिल्याच्या नंतरच आपण मागितलं पाहिजे. हाही एक संदेश आपल्याला पसायदानाच्या या 9 ओव्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर किंवा त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात निश्चितपणे येऊ शकतात. दुसरी गोष्ट आपल्याला पसायदान आणखीन काय शिकवतं तर किती मागावं, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आपण मला सांगा की आपण आयुष्यामध्ये काही दिलंच नाही आणि भलं काही, आता बऱ्याच वेळा नवस करणारी माणसं काय करतात तर द्यायचं 1% आणि मागायचं 110%. असं योग्य नाही आहे. आपण देताना भरपूर द्यावं, दिल्याचा कुठंतरी 1-2% आपण जर मागितलं तर मला असं वाटतं की ते न्यायोचित आहे. माऊलींनी 9,024 ओव्या दिल्या आणि त्याच्यातनं प्रत्यक्ष 7च ओव्या मागितलेल्या आहेत. म्हणून आपण द्यावं जास्त आणि मागावं कमी. किती मागावं तर अत्यंत अल्प मागावं. बरोबर आहे की नाही? आता ते मागण्यात देखील अनेक गोष्टी बारकाईने घेण्यासारख्या आहेत. त्या आणखीन खोलामध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं नाही आहे. मागत असताना असं मागावं की देणाऱ्यानं संतुष्ट होऊन द्यावं. देणाऱ्याला देत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे, या पद्धतीचं आपण मागितलं पाहिजे. आणि त्या मागण्यामध्ये मला असं वाटतं की दातृत्व भाव जास्त असावा आणि आपल्याला स्वार्थ कमी असावा. ही गोष्ट देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचा पसायदानातनं आणखीन आपल्याला काय घेण्यासारखं आहे तर कोणाकडं मागावं. बऱ्याच वेळेला अनेक माणसांना कळत नाही, नको त्या माणसाकडं नको त्या गोष्टी मागतात आणि मग ती गोष्ट पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही आहे. कुणाकडे काय मागावं हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. संतांचं साहित्य वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की कुणाकडं काय मागावं, केव्हा मागावं, किती मागावं, कसं मागावं, या सगळ्या गोष्टींचं अध्ययन जर आपल्याला करायचं असेल तर पसायदान मला असं वाटतं की बारकाईनं आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आज देखील पसायदान आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवतं. म्हणून पसायदानाची आज देखील प्रासंगिकता आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कुणाकडे मागितलं पाहिजे? आपण त्याच्याकडेच मागितलं पाहिजे की जो देण्याच्या योग्य आहे. जो देण्याच्या योग्य नाही आहे त्याच्याकडे मागून काय उपयोग आहे का? एखादी गोष्ट मला हवी आहे आणि त्याच्याकडं देणार मी अशा माणसाकडे मागतोय की त्याच्याकडं देण्याची योग्यताच नाही आहे, तर त्याच्याकडे ती गोष्ट मागून काय उपयोग होणार आहे का? तर त्याच्याकडे मागून काहीच उपयोग होणार नाही आहे. अहो मला सांगा की तुम्हाला थंडी वाजते आहे आणि तुम्ही जर तुम्हाला काही पांघरून हवा असेल तर ज्याच्याकडे 2-3 पांघरून शिल्लक आहे त्याच्याकडे जाऊन मागा ना, एखादं पांघरून तो देईल. परंतु जो उघडा नागडा पडलेला आहे, ज्याच्याकडे काहीच नाही आहे, पहिलाच उघडा नागडा आहे, त्याच्याकडे जाऊन जर तुम्ही म्हणालात की मला थंडी वाजते आहे, माझ्याकडलं पहिलं पांघरून फाटलंय, चांगलं पांघरून द्या, तो देऊ शकेल का? का देणार नाही आहे? कारण देण्याच्या योग्य त्याच्याकडं ती मला असं वाटतं की सुविधा उपलब्ध नाही आहे. कुणाकडे मागावं तर अशा माणसाकडे आपण मागितलं पाहिजे की त्याची देण्याची ख्याती असली पाहिजे. कुणाकडे मागितलं पाहिजे की त्याची देण्याची ख्याती असली पाहिजे. बरेच माणसं समाज व्यवस्थेमध्ये असे असतात की ज्यांच्याकडं आपण ग्रामीण भाषामध्ये म्हणतो जळणं इतकं असतं, परंतु देण्याची वृत्तीच नसते. एक विनोद सांगितला जातो की एक माणूस विहिरीमध्ये पडला, परंतु एवढा चेंगट होता की त्याला देऊन काही माहितीच नव्हतं, घेऊनच माहिती होतं. तो पाण्यामध्ये बुडताना एक माणूस वर आला आणि वरच्या माणसाला तो म्हणाला वाचवा वाचवा वाचवा. पाण्यात पडलेल्या माणसाला तो वरचा माणूस म्हणाला की तुझा हात माझ्या हातात दे. तर तो म्हणाला मी देत नाही, तुझाच हात मी घेतो.
आणि शेवटी त्यानं आपला हात त्याच्या हातामध्ये न देता त्याचाच हात आपल्या हातामध्ये घेतला. म्हणजे देण्याची वृत्तीच नाही आहे, प्रत्येक ठिकाणी घेण्याची वृत्ती. अशी माणसं आपल्याला पावलापावली समाजामध्ये अनेक वेळेला आपण जेव्हा कुठला सार्वजनिक कार्यक्रम करत असतो त्यावेळेला पावला अशी माणसं आपल्याला दिसतात की ज्याची देण्याची ख्याती नसते. आणि मग आपण म्हणत असतो, अरे त्याच्याकडे कशाला जाता, तो देत तर नाही परंतु चौकशी मात्र भरपूर करत असतो. म्हणजे त्याची देण्याची ख्याती नसते. अशा माणसाकडे मागूनही काही उपयोग नाही आहे. एक तर तो देण्याच्या योग्य असला पाहिजे, त्याची देण्याची काय असली पाहिजे, ख्याती असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मागणाऱ्याने ही लक्षात घेतली पाहिजे की जो देणार आहे तो संतुष्ट होऊन देणार असला पाहिजे. कसा असला पाहिजे? बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही माणसं मागायला येतात आणि मग नाईलाजानं काही महिला, तुम्हाला माहिती आहे की एखादा संन्याशी आला काही मागू लागला तर त्याला आनंदानं दान न करता, तुला काय झालं, इतका काय शक्तिवान आहेस, कुठं जाऊन काम केलं असतं असं झालं असतं तसं झालं असतं, पात्र विचारणा करायची, त्याला नको त्या प्रकारचं बोलायचं आणि त्यानंतर द्यायचं. मला असं वाटतं की ते देणं देखील आपल्या संस्कृतीमध्ये त्याला देखील कमी दर्जा दिला गेलेला आहे. मला असं वाटतं की द्यायचं तर ते कसं दिलं पाहिजे, आपण संतुष्ट होऊन दिलं पाहिजे. इंगळे महाराज एक विनोद सांगत असायचे की एकदा म्हणाले, मला एका बाईंनी सांगितलं की महाराज त्यांच्या घरी थांबलो होतो, जेवण करून घ्या. मी म्हणालो नाही, काय स्वयंपाक केला आहे का? तर नाही, मी ह्याच्यासाठी म्हणाले की स्वयंपाक उरला आहे, तसंच कोल्या कुत्र्याला घालण्यापेक्षा तुम्ही खाल्लेला बरं. म्हणजे हे खाऊ घालण्याची इच्छेनं खाऊ घालते आहे का? नाही आहे. ते कुठंतरी वाटोळं होतं आहे, नुकसान होतं आहे, त्यापेक्षा यानं खाल्लेलं बरं. ही वृत्ती मला असं वाटतं की असता कामा नये. आणि दात्यानं देखील दिल्याच्या नंतर ज्याला दिलं आहे त्याच्या मनाला वेदना होणार नाहीत याची काळजी मला असं वाटतं घेतली पाहिजे. एक विनोद सांगितला जातो, तो इंगळे महाराजांच्याच कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलेला विनोद होता. तो असं म्हणाले की मी कीर्तनाच्या निमित्तानं फिरत होतो, एका गावामध्ये गेलो आणि त्या गावातल्या एका माणसाला, जो काही चेअरमन वगैरे असेल त्या गावातला, त्याला सवय होती म्हटले कुठलाही महाराज घरी आला की त्याला जेवायला बोलवायचं. मीही त्यांच्या घरी जेवायला गेलो. आमच्या दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही बैठकीमध्ये येऊन बसलो. परंतु त्या माणसाला एक सवय होती की त्यानंतर तो त्या जेवू घातलेल्या माणसाला विचारत असायचा. तसं त्याने मला विचारलं, महाराज स्वयंपाक कसा वाटला? मी म्हणालो चांगला होता. नाही, भाजी कशी वाटली? मला एकदम छान होती. नाही, पोळ्या कशा वाटल्या? अरे वा, मला एकदम छान, खरं खूपच छान. नाही, त्याच्याबरोबर जी चटणी दिली होती ती कशी होती? अरे मला खूप छान होती. नाही, एकंदर स्वयंपाक कसा वाटला? एकदम छान होता. मग जेवण कसं वाटलं? एकदम छान होतं. नाही, पण असं तुमच्या बापजन्मी कधी खाल्लं होतं का? आता मला सांगा, एवढं सगळं दातृत्व केल्याच्या नंतर शेवटच्या शब्दामुळं त्यानं जे काही दान केलं त्या दानाला काही अर्थ उरत नाही आहे. मला असं वाटतं की पात्र विचारून किंवा ज्याला आपण दान देतो आहोत त्याचं मन व्यथित करून दिलेलं दान ते देखील दान असू शकत नाही आहे. आणि म्हणून दान करत असताना काय गोष्टी केल्या पाहिजेत, किती दिलं पाहिजे, केव्हा दिलं पाहिजे, हे की नाही, कसं दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार मी जो यापूर्वी सांगितला, हा सगळा विचार आपल्याला पसायदान शिकवतं. आणि पसायदानातल्या तुम्ही संपूर्ण 9 ओव्यांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की खरोखरच हे पसायदान आपल्याला व्यवहारात देखील, आज वर्तमानात देखील आपल्याला काय मागावं, किती मागावं, केव्हा मागावं, कसं मागावं, कोणाकडं मागावं, या सगळ्या गोष्टींचा व्यवहार देखील आपल्याला परमार्थामध्ये तर माणसांना मागण्याची वृत्ती किती उंच ठेवावी हे तर ते शिकवतंच, परंतु व्यवहारामध्ये देखील आपण कसं मागावं याचा सगळा परिपाठ या पसायदानाचा चिंतन केल्याच्या नंतर निश्चितपणे आपल्याला मिळू शकतो. आपण पुढील व्हिडिओमध्ये या 9 ओव्याच्या अनुषंगानं विस्तारानं मी आपल्याला सांगणार आहे. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापूर्वी मी अनेक विषयांच्यावरती, मैत्रीवर बोललो आहे, आईवर बोललो आहे, वडिलांच्यावरती बोललो आहे, अनेक विषयांच्यावरती रामकृष्ण बदने या माझ्या यूट्यूब चॅनलवरती इंग्रजी लिपीमधले जे काही माझं रामकृष्ण बदने हे जे काही यूट्यूब चॅनल आहे त्यावरती बोललेलो आहे. मला असं वाटतं त्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर माझे सगळे व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. आणि यापुढे जे आपण 9 ओव्यांचं चिंतन करणार आहोत ते देखील मला असं वाटतं आपल्याला ऐकायला मिळेल.
आणि आपला एक अर्थानं मला आशीर्वाद लाभला तर मला आणखीन काही व्हिडिओ तयार करायला बळ मिळेल एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओपुरतं आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत.